नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड इथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय। यामध्ये माजी विद्यार्थी माजी सैनिक मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व भारतीय सैन्यामधून सेवा बजावून निवृत्त झालेल्या अथवा कार्यरत असणाऱ्या सैनिकांचा माजी विद्यार्थी म्हणून माजी विद्यार्थी माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता। महाविद्यालयामध्ये अशा माजी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ व प्रश्नमंजुषा घेण्यात आली। आपली सेवा बजावत असताना आलेल्या प्रसंगांचं व महाविद्यालयातील शैक्षणिक जीवनातले अनुभव यावेळी सर्वांनी व्यक्त केले। अनेक वर्षापासून सैन्यामध्ये सेवा बजावत असताना या महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षणाच्या जोरावरती यशस्वीरित्या सेवा देण्यात यशस्वी झाल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या। सर्वच माजी सैनिक माजी विद्यार्थी आपल्या सैन्य दलातील पोशाखावरती आल्यानं एक वेगळीच झलक पाहावयास मिळाली। या अनोख्या उपक्रमाने भारतीय सैन्य दलामध्ये सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार व उभारी मिळेल असं या प्रसंगावरून दिसून येतं। सैन्यातील भरतीसाठी आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन मोफत देण्याचं यावेळी उपस्थितांनी सांगितलं। उपस्थित सर्व मान्यवरांना एनसीसी विद्यार्थ्यांकडून सॅल्यूट व औक्षण करण्यात आलं। या मेळाव्यामध्ये आयोजन लेफ्टनंट श्री व्ही.एस. थोरात यांनी केलं होतं। मनोरंजनात्मक खेळ व प्रश्नमंजुषा सहाय्यक शिक्षक श्री बी.टी. शिंदे यांनी केलं। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सदस्य देवराज मगदूम, श्रीमती विनया घोरपडे, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।